वो सारी की सारी जो लड़कियां हैं वो सारी की सारी लड़की मुस्लिम समाज से है। नवनीत राणा जी महाराष्ट्र को बर्बाद करना चाहती है, देश को बर्बाद करना चाहती है, हिंदुओं को खतरे में लाना चाहती है, हिंदू बच्चों को बर्बाद करना चाहती है। किसी भी हिंदू लड़की का समावेश नहीं है, तो ये आपको शोभा नहीं देता। क्योंकि बघितलं ना काय म्हणते, म्हणजे नवनीत राणा हिंदू आणि मुसलमान लोकांचे भांडण लावण्याचं कारस्थान करून राहिली. ज्या मुसलमान जो मुलगा होता तिच्या संग जे काय महिला तिच्या संग मुली गेल्या होत्या बेडरूम मध्ये, ह्या सगळ्या मुली मुसलमान धर्माच्या होत्या, हिंदू धर्माच्या नाही, असे हे व्यक्ती सांगून राहिले. मग काय नवनीत राणा खोट्या बोलून राहिल्या का? का नवनीत राणा राजकारण खेळून राहिल्या? नवनीत राणा झगडे लावण्याचा कारस्थान करून राहिल्या काय वाटते? नक्की कमेंट करा. कारण अशोक खराच्या टेबलावर जेव्हा त्या महिला बसल्या होत्या त्याही हिंदूच होत्या ना, तर ह्या नवनीत राणा का बोलल्या नाही? ह्या तीर्थाले गेलत्या कायले गेलत्या? त्या बोलल्या का नाही आतापर्यंत? आताच का बोलल्या? कारण यांना हिंदू आणि मुस्लिमचा वाद पेटवायचा आहे, भांडण लावण्याचं कारस्थान ही महिला रचत आहे असं तुम्हाला वाटते का? रचत असन तर कोणाच्या सांगण्यानुसार रचून राहिली? हे राजकारण खेळून राहिली की अजून काय करून राहिली? नक्की कमेंट करून सांगा. कारण जनतेच्या मनामध्ये हेच प्रश्न निर्माण होता. त्या 180 मुली ह्या हिंदू होत्या, पण ह्या 180 मुली हिंदू नाही मुस्लिम धर्माच्या होत्या आणि एकही मुलगी हिंदू नाही. कळलं का दादा? नक्की कमेंट करा. जय भीम, जय शिवराय.